नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MBT लर्निंगच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण HTML पार्ट 1 पूर्ण केलेला आहे. HTML पार्ट 1 मध्ये जवळजवळ आपण 70% HTML शिकलेलो आहोत. तर राहिलेली जी HTML आहे ती आपण पार्ट सेकंड मध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, MBT लर्निंग बरोबर तुमचं कोडिंग नॉलेज आहे ते वाढवण्यासाठी चला तर आता आपण HTML पार्ट सेकंडची सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया ब्लॉक लेवल एलिमेंट. डिस्प्ले दोन प्रकारचे असतात. डिस्प्लेमध्ये एक असतो ब्लॉक डिस्प्ले आणि दुसरा असतो इनलाइन डिस्प्ले. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्लॉक डिस्प्ले म्हणजे काय आणि इनलाइन डिस्प्ले म्हणजे काय हे सर्वप्रथम पाहूया. सपोज ही लाईन आहे. ही लाईन डिस्प्लेवरती काय झालेली आहे, डिस्प्ले झालेली आहे, आपल्याला दिसत आहे. तर ज्या वेळेस आपण ही लाईन आहे हा संपूर्ण डिस्प्ले झाला, या लाईनचा हा संपूर्ण डिस्प्ले झाला, त्यावेळेस ह्या लाईनने ज्यावेळेस या लाईनने पूर्ण एरिया कव्हर केलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो की डिस्प्ले ब्लॉक आहे. परंतु या लाईनमध्ये एकच वर्ड आहे हॅलो, असा एकच वर्ड आहे, तर त्या वर्डने डिस्प्लेने तेवढी जागा घेतलेली असेल तर त्याला आपण म्हणतो सिंपली इनलाइन डिस्प्ले. अशा पद्धतीने ब्लॉक लेवल डिस्प्ले आणि इनलाइन डिस्प्लेचा वापर कशा पद्धतीने करायचा HTML मध्ये आपण बघूया. हेच आपण आता VS कोडच्या माध्यमातून बघूया की VS कोड वरती ब्लॉक डिस्प्ले म्हणजे काय आणि इनलाइन डिस्प्ले म्हणजे काय हे आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, ब्लॉक डिस्प्ले आहे तर ते ब्लॉक डिस्प्लेमध्ये एलिमेंट नेहमी न्यू लाईनला चालू होतं. त्याचबरोबर ते काय आहे, ब्लॉक लेवल एलिमेंट ऑलवेज टेक द फुल विड्थ. तर ब्लॉक एलिमेंट आहे ते दोन आहेत, एक पॅरेग्राफ आहे, डिव आहे, असे ब्लॉक एलिमेंट्स भरपूर आहेत. परंतु आता आपण VS कोड वरती जाऊया आणि ब्लॉक लेवलचं एक उदाहरण पाहूया. तर या ठिकाणी एक मी block.html अशी फाईल क्रिएट करतो. block.html ही फाईल क्रिएट केलेली आहे. एक बॉयलर प्लेट घेऊया. आता या बॉयलर प्लेटमध्ये आपण एक पॅरेग्राफ ऍड करू. पॅरेग्राफ आपण ऍड केला, त्या ठिकाणी लिहिलं हॅलो वर्ल्ड, हॅलो वर्ल्ड. त्याच पद्धतीने हाच पॅरेग्राफ आपण त्याच्या समोर डुप्लिकेट करूया. त्याच्या समोर मी लिहिलं हॅलो वर्ल्ड. आता याचं आउटपुट बघूया आपण. एकाच लाईन मध्ये आपण लिहिलेलं आहे तर याचं आउटपुट शो प्रिव्ह्यू मध्ये बघा, त्याने काय झालेलं आहे, सेपरेट लाईनला. जरी आता तो हॅलो वर्ल्डचा मी काय केलं, एंटर मारला, बघा किती एंटर मारला तरी काय केलेला आहे, हॅलो वर्ल्डचा जो पूर्ण डिस्प्ले आहे, जो पूर्ण डिस्प्ले आहे तो पूर्ण डिस्प्ले त्याने घेतलेला आहे. त्याचबरोबर इलेमेंट जे ब्लॉक लेवल इलेमेंट असतात ते नेहमी काय होतात, न्यू लाईनला चालू होत असतात. अशा पद्धतीने ब्लॉक एलिमेंट याला काय म्हणायचं, ब्लॉक डिस्प्ले असं म्हणायचं. आता याच्या पुढे इनलाइन डिस्प्लेचं आपण उदाहरण घेऊया. तर इनलाइन डिस्प्लेमध्ये जे उदाहरण आहे ते आहे स्पॅन. आता मी काय केलं, नेक्स्ट लाईनला स्पॅन आणि हॅलो वर्ल्ड, त्याच्यामध्ये टाईप केलं हॅलो वर्ल्ड. आता आउटपुट बघूया आपण, हॅलो वर्ल्ड. तिसऱ्या लाईनला हॅलो वर्ल्ड आलेला आहे. परंतु आता तेच मी पॅन एलिमेंट डबल टाईप करतो, बघा हॅलो वर्ल्ड. काय झालेलं आहे, त्याने न्यू लाईनला चालू झालेलं नाही. आता मी इथं बॅकला जर आपण घेतलं, बॅकला बघा एकाच लाईन मध्ये आहे. म्हणजे काय होतं, इनलाइन एलिमेंट मध्ये सिंपली या हॅलो वर्ल्डला जेवढी जागा रिक्वायर्ड आहे तेवढी जागा घेतली जाते, तेवढाच प्लेस घेतला जातो. परंतु ब्लॉक लेवलमध्ये काय होतं, संपूर्ण डिस्प्ले घेतला जातो, म्हणून याला ब्लॉक एलिमेंट असं म्हटलं जातं. आणि याला स्पॅन हे इनलाइन एलिमेंट आहे. कारण का, तर त्या ठिकाणी जेवढी जागा रिक्वायर्ड आहे तेवढाच पार्ट त्यामध्ये घेतला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, असे भरपूर ब्लॉक लेवल एलिमेंट आणि इनलाइन एलिमेंट आहेत. ब्लॉकमध्ये ऍड्रेस, आर्टिकल, डिव हे जे आहेत, फिगर, फुटर, HR, मेन, हे जे एलिमेंट्स आहेत, अशा स्वरूपाचे अनेक एलिमेंट आहेत, ते ब्लॉक लेवल एलिमेंट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण पाहू, त्याच्यानंतर स्पॅन एलिमेंट आहे. तर स्पॅन एलिमेंटचा ऍक्च्युअल उपयोग कसा होतो याचा एक आपण एक्झाम्पल पाहूया. स्पॅन एलिमेंटचा आता उपयोग पाहूया आपण. या ठिकाणीच आपण घेऊया ट्री इज ग्रीन, असं मला पॅरेग्राफ आहे, त्यामध्ये मला सांगायचं आहे ट्री इज अ ग्रीन असं सांगायचं आहे. तर काय करेन मी, ट्री इज अ ग्रीन. तर मला काय करायचं आहे, ग्रीन शब्द मला हायलाइट करायचा आहे, ट्री इज अ ग्रीन. तर मी काय करेन, स्पॅन वापरेन. ग्रीन शब्दासाठी काय करेन, ट्री इज अ ग्रीन. तर पॅनच्या याच्यामध्ये कलर वापरेन, स्टाईल दिली त्याला कलर ग्रीन. कोणता कलर वापरला, ग्रीन. आणि इथं मी लिहिलं ग्रीन, ट्री इज अ ग्रीन. आणि स्काय इज अ ब्ल्यू. अजून एक आपण आता उदाहरण बघू त्याचंच अगोदर, स्काय इज अ ब्ल्यू. स्पॅनच्या मध्ये मी वापरला स्काय इज अ ब्ल्यू. ह्याला कलर स्टाईल दिला आपण कलर ब्ल्यू. आता याचा आपण आउटपुट बघूया शो प्रिव्ह्यू मध्ये. या ठिकाणी बघा ट्री इज अ ग्रीन, एवढाच तुम्हाला जो ग्रीन आहे शब्द तो काय झालेला आहे, ग्रीन कलर मध्ये आलेला आहे. आणि हा जो ब्ल्यू आहे तो ब्ल्यू लिहिलेला आहे तो कशामध्ये आलेला आहे,
ब्ल्यू मध्ये आलेला आहे. म्हणजेच काय, आपल्याला स्पेसिफिक वर्ड जर टार्गेट करायचा असेल एखाद्या लाईनमध्ये, इनलाईन इलेमेंटमध्ये एखादा स्पेसिफिक वर्ड टार्गेट करण्यासाठी आपण कोणतं इलेमेंट वापरू शकतो, त्याच्यासाठी वापरू शकतो स्पॅन इलेमेंट वापरू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता त्याच पद्धतीने आपण एक डिवचं एक्झाम्पल पाहूया. आता मी हे कट करतो, प्रिव्ह्यू पहिल्यांदा कट करतो. आता तुम्हाला माहितच आहे की डिव हे कसलं आहे, ब्लॉक इलेमेंट आहे. आता मला काही वेगवेगळ्या डिव तयार करायच्या आहेत. आता या ठिकाणी काय करूया, आपण 3 डिव तयार करूया. एक इंडिया, 3 डिव म्हणजे 3 डिव्हिजन तयार आपण करतोय. पहिली आहे इंडिया. इंडिया, त्याला थोडासा लॉरेम देऊया पॅरेग्राफ घेऊन, त्या डिव मध्येच पॅरेग्राफ देऊया, त्याला थोडासा लॉरेम देऊया. आता लॉरेम देऊया, त्याला पॅरेग्राफ देऊया, थोडासा पेस आउट करूया. इंडिया पेस आउट केली थोडीशी मी. त्याच्यानंतर नेक्स्ट घेऊया आपण महाराष्ट्र. एक डिव तयार करूया, सेम डुप्लिकेट करतो आणि तिथे लिहिलं मी महाराष्ट्र. आणि त्याचबरोबर अजून एक आपण करूया डिव तयार करूया, सातारा. डिव म्हणजे आपल्याला जर सेपरेट डिव्हिजन दाखवायचे असतील, सगळे वेगवेगळे ग्रुप सेपरेट आउट करायचे असतील, तर त्याच्यासाठी डिव वापरलं जातं. आणि डिव कसा आहे, ब्लॉक इलेमेंट आहे, तो पूर्ण डिस्प्ले त्यामध्ये घेतला जातो. आता याचा आपण आउटपुट बघूया, शो प्रिव्ह्यू करूया. या ठिकाणी बघा, एक इंडिया, महाराष्ट्र आणि सातारा अशा 3 डिव तयार झालेल्या आहेत. तर या डिवला आपण काय करूया, स्टाईल देऊया. आणि स्टाईल देऊन प्रत्येक डिवचा जो कलर आहे तो आपण कलर पण देऊ शकतो डिवला. तर या ठिकाणी आपण स्टाईल कलर ब्ल्यू दिला. त्याचबरोबर डिवला दुसरा आपण देऊया ग्रीन. स्टाईल दिली आपण, ग्रीन कलर दिला. आणि थर्ड जी आहे सातारा, आपण त्याला काय दिला, येलो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, 3 डिव तयार केलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ब्लॉक इलेमेंट म्हणजे काय आणि इनलाईन इलेमेंट म्हणजे काय, आणि ब्लॉक इलेमेंटचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आणि इनलाईन इलेमेंटचा कशा पद्धतीने उपयोग करायचा. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे 3 डिव तयार केलेले आहेत बघा. या 3 डिव तुम्हाला दिसत आहेत. तर आता आपण काय करूया की हे जी डिव आहेत ते डिव ॲज कंटेनर असतात. म्हणजे बघा, या ठिकाणी इंडिया या नावाचा एक कंटेनर तयार झालेला आहे. हा एक कंटेनर आहे, हा एक कंटेनर आहे आणि हा कंटेनर आहे. म्हणून डिव इलेमेंट आपल्याला काय करू शकतो, आपण ॲज अ कंटेनर त्याचा यूज करू शकतो. त्याचबरोबर या कंटेनरची हाईट आणि विड्थ आपण पाहिजे तशी चेंज करू शकतो. तर चला आता काय करूया, आपण हे जे कंटेनर आहेत त्या कंटेनरला आपण स्टाईल देऊया. तर पहिल्यांदा आपण काय करूया, याचे आयडी तयार करून घेऊया. हे डिव आहेत, डिवचे आयडी देऊया त्यांना आणि आयडी देऊन वरती आपण स्टाईल करून घेऊ. तर या ठिकाणी आयडी A1, आयडी A2, आयडी A3 असे देऊया. 3 आयडी आपण तयार केले. आता तिघांना पण आपण स्टाईल देऊया. इंटरनल CSS हेडमधून आपण स्टाईल द्यायची. A1 जो पहिला आहे, हॅश आपण आयडी मध्ये वापरतो, A1 मी घेतला. आणि त्यामध्ये आता काय करूया, बॅकग्राऊंड कलर ग्रीन घेऊया. त्याचबरोबर त्याला विड्थ सुद्धा देऊया, 33 घेऊया, कारण 33 ने 3 डिव आपल्या एकत्रित राहतील. त्याचबरोबर सेम प्रॉपर्टी आपण आपले जे आयडी आहेत, इतर आयडी आहेत, त्यालाच आपण डुप्लिकेट करून घेऊन त्यांना कलर, बॅकग्राऊंड कलर बदलूया. A2, A3 बॅकग्राऊंड कलर चेंज करूया. या ठिकाणी आपण करूया रेड आणि शेवट करूया येलो. आता एवढ्याचा आउटपुट बघूया. या ठिकाणी 3 डिव तयार झालेल्या आहेत. इथे बघा, ह्या 3 डिव तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण काय घेतलेलं आहे, 33% घेतलेलं आहे. आता 50% करून बघूया. विड्थ आणि हाईट कशी चेंज करता येईल तुम्हाला समजेल लगेच. हे 100% झाले, हे 50%. 100% करू, 100%, हे झालं 100%. अशा पद्धतीने एक कंटेनर तयार करू शकतो आपण आणि त्या कंटेनरला आपण सेपरेटली डिझाइन करू शकतो. म्हणून ब्लॉक इलेमेंटमध्ये डिव इलेमेंट हा महत्त्वपूर्ण आहे आणि डिझायनिंगसाठी किंवा त्या कंटेनर ॲज अ कंटेनर आपण त्याला व्यवस्थित डिझाइन करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्येच आपण डिस्प्लेच्या अजून काही प्रॉपर्टी आहेत. त्यामध्ये 3 डिस्प्लेच्या महत्त्वपूर्ण प्रॉपर्टी आहेत. त्यामध्ये डिस्प्ले, फ्लेक्स, सर्वप्रथम आपण बघूया फ्लोट, फ्लेक्स आणि ग्रिड. डिझायनिंगमध्ये 3 प्रकारचे डिस्प्ले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा येतो डिस्प्ले, फ्लोट, त्याच्यानंतर फ्लेक्स आणि ग्रिड. तर फ्लोट म्हणजे काय असतो, तर फ्लोटमध्ये आपण काय करू शकतो, जो कंटेनर आपण आता तुम्हाला मी कंटेनर दाखवला होता त्याला लेफ्टला किंवा राईटला आपण फ्लोट करू शकतो. लेफ्टला किंवा राईटला फ्लोट करू शकतो. तर आता हा जो आपण कंटेनर आहे, या कंटेनरला बघूया आपण फ्लोट देऊन की ते लेफ्टला आणि राईटला आपण कशा पद्धतीने फ्लोट दिल्यानंतर ते अलाइन होतात. तर या ठिकाणी मी फ्लोट ॲड करतो, फ्लोट, आणि आपण देऊया राईट. त्याचबरोबर जो आहे A2 ला आपण काय करूया, लेफ्ट देऊया. त्याचं पर्सेंट आहे ते 50% घेऊ आपण, म्हणजे आपल्याला लेफ्ट आणि राईट केल्यानंतर
समजेल. आता आउटपुट बघूया शो प्रिव्ह्यू मध्ये. आता या ठिकाणी बघा एक लेफ्टला आणि राईटला, कारण असे काय झालेले आहेत तर आपण या ठिकाणी 50% घेतलं, त्याच्यामुळे काय झालेले आहेत ते लेफ्टला आणि राईटला अलाइन झालेले आहेत, दोन्ही एकत्रित दिसत आहेत, हे दोन्ही एकत्रित दिसत आहेत. तेच आपण जरा विड्थ चेंज केली. आता आपण एकाची विड्थ 100% करूया. A1 ID आहे त्याची विड्थ केली आपण 100%. तर या ठिकाणी बघा तुम्हाला या पद्धतीने चेंज दिसेल. आता जो खालचा आहे त्याला काय करूया, राईट अलाइन करूया. A2 चा आहे रेड कलर मध्ये आहे कंटेनर, त्याला काय करूया फ्लोट राईट करूया. या ठिकाणी बघा राईटला तो अलाइन झालेला आहे. अशा पद्धतीने डिस्प्ले आपण काय करू शकतो, फ्लोट मध्ये लेफ्ट राईट आपल्या आवश्यकतेनुसार चेंज करू शकतो. आता नेक्स्ट जे आहे ते डिस्प्ले फ्लेक्स. आपण डिस्प्ले फ्लेक्स करतो म्हणजे काय की मला रिस्पॉन्सिव्ह एक वेबसाईट तयार करायची आहे. तर टॅबलेटचा साईज वेगळी आहे, मोबाईलची साईज वेगळी आहे, कॉम्प्युटर स्क्रीनची साईज वेगळी आहे. तर एक मला असा फ्लेक्झिबल कंटेनरचा उपयोग करायचा आहे आणि फ्लेक्स बॉक्स तयार करायचा आहे. म्हणजे एक कंटेनरला आपण फ्लेक्झिबल कंटेनर तयार करणं म्हणजे काय करणं, डिस्प्ले फ्लेक्स करणं. आता हे फ्लेक्स बॉक्स कसा तयार करायचा हे आपण CSS मध्ये पुढे शिकणारच आहोत. त्याच पद्धतीने नेक्स्ट येते ते येते ग्रीड. ग्रीडमध्ये काय येतं तर ग्रीडमध्ये जी आपले डिस्प्लेची ग्रीड आहे, ग्रीडमध्ये काय असतात, रो असतात आणि कॉलम असतात. तर प्रत्येक रो आणि कॉलमला आपण वेगवेगळ्या पद्धतीने डिझाइन करू शकतो आणि डिझाइन करून आपण इफेक्टिव्ह वेबसाईट तयार करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो काय केलं जातं की ग्रीडमध्ये काय आहे तर डिस्प्ले आहे तो ग्रीडच्या फॉर्ममध्ये येतो. आता ही ग्रीड कशी डेव्हलप करायची किंवा एक फ्लेक्स बॉक्स कसा डेव्हलप करायचा हे डीप मध्ये आपण CSS मध्ये शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो नेक्स्ट पॉईंट बघूया. तर यामध्ये महत्त्वाचं जे आहे डिस्प्ले इनलाइन आणि डिस्प्ले इनलाइन ब्लॉक. डिस्प्ले इनलाइन आणि डिस्प्ले इनलाइन ब्लॉक आणि डिस्प्ले नन काय आहे ते बघूया. आता या ठिकाणी मी काय केलं की आता आपल्याला जे प्रिव्ह्यू दिसते हे प्रिव्ह्यू दाखवूया, आपण शो प्रिव्ह्यू करूया. आता इंडियाचा जो आयडी होता त्याचा आपण काय करूया, डिस्प्ले नन करूया. स्टाईल मध्ये जाऊया, स्टाईल मध्ये मी गेलो, डिस्प्ले नन. बघा तुम्हाला काय झालेलं आहे की तो जो डिस्प्ले आहे तो पूर्णपणे डिस्प्ले निघून गेलेला आहे. अशा पद्धतीने डिस्प्ले नन करून एखादा पॉइंट आपण हाईड करू शकतो. त्याचबरोबर आता आपण बघूया डिस्प्ले इनलाइन. डिस्प्ले इनलाइन आपण केला या ठिकाणी बघा डिस्प्ले इनलाइन आणि डिस्प्ले ब्लॉक. आता आपण करूया डिस्प्ले ब्लॉक. आता या ठिकाणी तुम्हाला चेंजेस दिसणार नाहीत, परंतु आता एखादा आपण वर्ड घेतला, या ठिकाणी स्पेसिफिक वर्ड घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की डिस्प्ले इनलाइन म्हणजे काय आणि डिस्प्ले इनलाइन ब्लॉक म्हणजे काय. तर आता आपण काय करूया, एक हेडिंग घेऊया. दिस इज हेडिंग. बॅकग्राऊंड कलर देऊया. H1 ला आपण बॅकग्राऊंड कलर दिला येलो. दिस इज हेडिंग. आता आपण याचा काय करूया तर याचा डिस्प्ले इनलाइन करूया. डिस्प्ले इनलाइन या ठिकाणी बघा दिस इज अ हेडिंग आहे. दिस इज अ हेडिंग. तर हे जे हेडिंग आहे या ठिकाणी बघा डिस्प्ले इनलाइन केल्यानंतर काय होतंय, हे ज्यावेळेस डिस्प्ले इनलाइन करतो म्हणजे काय आहे की जेवढी गरज आहे दिस इज अ हेडिंगला जेवढी गरज आहे तेवढाच डिस्प्ले दाखवतो, म्हणून दिस इज अ इनलाइन डिस्प्ले. आणि त्याच पद्धतीने जर इनलाइन ब्लॉक केला, आता आपण हाच डिस्प्ले आहे तो इनलाइन ब्लॉक करूया. इनलाइन ब्लॉक. आता जो डिस्प्ले इनलाइन ब्लॉक मध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम दिसणार नाही, परंतु काय होतं की डिस्प्ले इनलाइन ब्लॉक मध्ये काय केलं जातं की हा नाव बार मध्ये वापरला जातो. नाव बार मध्ये कशा पद्धतीने वापरला जातो तर या ठिकाणी बघा फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस डिस्प्ले आपण इनलाइन म्हणतो त्यावेळेस काय होतं की दिस इज अ हेडिंग, याच्या पुरताच डिस्प्ले इनलाइन झालेला आहे, तेवढी जागा त्याने घेतलेली आहे. परंतु नाव बार मध्ये काय होतं की ज्यावेळेस मेनू येतो त्यावेळेस काय केलं जातं की ज्या ठिकाणी पूर्णपणे हा जर डिस्प्ले असेल तर हा पूर्णपणे ब्लॉक केला जातो, म्हणून याला म्हटलं जातं डिस्प्ले इनलाइन ब्लॉक. ज्यावेळेस आपण नावबार करणार आहोत त्यावेळेस आपण डिस्प्ले इनलाइन ब्लॉक प्रॉपर्टी वापरणार आहोत, त्यावेळेस तुमच्या अजून लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया नेक्स्ट क्लास आणि आयडी. क्लास आणि आयडी हे दोन इलेमेंट अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हेच तुम्हाला पुढे जावास्क्रिप्टमध्ये इतर ठिकाणी पण क्लास आणि आयडीचा तुम्ही उपयोग करणार आहात. तर सर्वात अगोदर बघूया क्लास आणि आयडी यामध्ये डिफरन्स काय आहे, व्हॉट इज क्लास आणि व्हॉट इज आयडी. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 2च मिनिटात सांगतो. क्लास म्हणजे काय, आता एखादा आपण क्लास म्हणतो, 5th क्लास आहे म्हणजे एखादा मुलांचा 1ली 2री 3री फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड आपण म्हणतो. तर हे काय आहेत, वेगवेगळे क्लास आहेत. सपोज दिस इज अ फर्स्ट स्टँडर्ड क्लास, दिस इज अ सेकंड स्टँडर्ड क्लास, दिस इज अ क्लास. क्लास मीन्स ग्रुप.
क्लास मीन्स ग्रुप. एखादा जो ग्रुप असतो त्या ग्रुपला आपण क्लास देत असतो. परंतु आयडी मध्ये काय होतं बघा, आता ही जी फर्स्ट स्टँडर्डची मुलं आहेत, तर फर्स्ट स्टँडर्डमध्ये किती आहेत, 20 स्टुडंट आहेत. तर 20 स्टुडंटचा आयडी नंबर वेगवेगळा असेल. जसं आपण रोल नंबर म्हणतो 1 2 3 4, म्हणजे काय झालं की त्या मुलांचा आयडी वेगळा आहे. आयडी काय दाखवते, तर आपल्याला सिंगल एलिमेंट दाखवते. आणि क्लास काय करतो, तर एक ग्रुप दाखवतो. जसं गुलाबांची फुलं आहेत, त्या गुलाबांच्या फुलांचा एक काय झाला, क्लास झाला. परंतु तीच गुलाबाची फुलं आपण वेगवेगळी सिंगल आपण त्यांना काय देतो, आयडी देतो. गुलाब 1 2 3 4 5 अशा पद्धतीचं. तर याला काय म्हणायचं, क्लास म्हणायचं. याला काय म्हणायचं, आयडी असं म्हणायचं. अगदी सोपं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे क्लास आणि आयडी कशा पद्धतीने वापरले जातात हे बघूया आपण. तर पहिल्यांदा आपण बघूया त्याचा सिंटॅक्स. जो क्लासचा सिंटॅक्स आणि आयडीचा सिंटॅक्स काय आहे हे बघूया की कशा पद्धतीने दाखवायचे आहेत. तर काय केलं जातं, क्लास आहे तो क्लास डॉटने रिप्रेझेंट केला जातो. आता या ठिकाणी बघा, हा सिटी, हा एक मी काय केलेला आहे, क्लास तयार केलेला आहे, सिटी ABCD. आता हा मला सिटी जो आहे क्लास, तो मी कशाने रिप्रेझेंट करेन, तो रिप्रेझेंट करेन डॉटने. म्हणजे काय केलं जातं, डॉटने रिप्रेझेंट करायचा. आणि डॉटने रिप्रेझेंट केल्यानंतर आपण काय करू शकतो, त्या क्लासला कोणतीही डिझाईन करू शकतो. या ठिकाणी बघा CSS सिलेक्टर वापरलेला आहे. आणि CSS सिलेक्टर वापरून काय होईल, संपूर्ण क्लासचा आपण काय करू शकतो, कलर चेंज करू शकतो. अशा पद्धतीने अगदी सोपं आहे. हेच आता आपण काय करूया, VS कोड वरती जाऊया आणि काय करूया, पाहूया की क्लास कशा पद्धतीने आपण डिझाईन करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अगोदर हे आयडीचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं होतंच. परंतु आता या ठिकाणी काय करूया, सुरुवातीला आपण क्लास बघूया. आयडी डिलीट करूया, म्हणजे काय होतील, 3 डिव तयार होतील. प्रत्येकाचे आयडी डिलीट करतो. आता काय झालेलं आहे, शो प्रिव्ह्यू मध्ये बघूया आपण. शो प्रिव्ह्यू. तर या ठिकाणी बघा, मी काय केलेलं आहे, सिंपली आयडी डिलीट केले. त्यांची स्टाईल पण वरती, स्टाईलमध्ये जाऊन स्टाईल पण डिलीट करूया. स्टाईलमध्ये जाऊया आणि आयडी आपण घेतलेले होते, तो स्टाईल एलिमेंट आहे, त्यांची स्टाईल डिलीट करूया. कारण आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, आयडी डिलीट केलेले आहेत. तर या ठिकाणी आपण काय करूया, सिंपली 3 डिव तयार केलेले आहेत. आता मला काय करायचं आहे, तर 3 क्लास आहेत, इंडिया, महाराष्ट्र आणि कर्नाटका. हे काय आहेत, 3 क्लास आहेत. तर आता मला काय करायचं आहे, तर हे 3 जे क्लास आहेत ते 3 क्लास मला तयार करायचे आहेत. तर मी या ठिकाणी करतो, याला नाव क्लास तयार करतो, डिव क्लास, त्यामध्ये नेम, क्लासचं नाव पण घेतलं नेम. इथे पण दुसरा आपण तयार केला क्लास. कोणता तयार केला, क्लास नेमच देऊया. 3 क्लास आपण तयार केलेले आहेत नेम नावाचे. इथं पण मी क्लास तयार केला नेम. आता हे 3 क्लास वेगवेगळे 3 क्लास आहेत, परंतु ते कोणते आहेत, त्यांना काय दिलं की हे वेगवेगळे क्लास आहेत, त्यांना मी नाव दिलं नेम. आता मला काय करावं लागेल, आपण ज्यावेळेस आयडी घेत होतो त्यावेळेस मला प्रत्येकाला सेपरेटली डिझाइन करावं लागत होतं. तेच आपण आता काय करूया, बॉडीमध्ये जाऊया आणि यांना स्टाईल देऊया. स्टाईल देऊया. तर या ठिकाणी सिंटॅक्स काय सांगितलेला होता, तर डॉट नेम. आता काय येईल, डॉट नेम. आणि त्या डॉट नेमला मला काय स्टाईल द्यायची आहे, तर बॅकग्राऊंड कलर येलो करूया. बॅकग्राऊंड कलर काय केलेला आहे, येलो केलेला आहे. अशा पद्धतीने बघा काय झालेलं आहे, या ठिकाणी मी क्लास केला आणि तिन्ही क्लासला मी काय करू शकतो, वेगवेगळे कलर, जे आपल्याला जे कलर पाहिजेत एकत्रित तिन्हींना सुद्धा आपण डिझाइन करू शकतो. याला काय म्हणायचं, क्लास असं म्हणायचं. आता याच ठिकाणी आता काय करूया, हे आपण क्लासचं उदाहरण पाहिलं, त्याच पद्धतीने आता आपण काय करूया, आयडी बघूया. आता याच क्लासमध्ये बघा क्लास नेम आपण दिलेले आहेत. तर या ठिकाणी आता आपल्याला आयडी करायचं आहे. तर आयडी मध्ये काय करावं लागेल, याच ठिकाणी क्लासच्या ऐवजी आपण काय वापरायचं, आयडी. आता यालाच आपण आयडी करूया. डिव काय वापरले मी, आयडी इज इक्वल टू A1 केलेलं आहे. आता काय करावं लागेल, A2 सेकंड मध्ये आयडी एकच असते. आयडी इज इक्वल टू A2 आणि आयडी इज इक्वल टू A3. आता मला ज्यावेळेस डिझाइन करायचं आहे, आता या ठिकाणी स्टाईल मध्ये जाऊया वर आणि वरती मी स्टाईल मध्ये गेलो. या ठिकाणी आपण काय वापरतो, सिंटॅक्स. क्लाससाठी आपण काय वापरतो, डॉट वापरतो. परंतु आयडी साठी आपण काय वापरतो, हॅश वापरतो. काय वापरतो आपण, हॅश वापरतो. आणि जो आयडी असेल तो आपण आयडी देतो. सपोज मी दिला A1 दिला, सिलेक्टर घेतला आणि आता म्हणलं बॅकग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड कलर येलो. आता फक्त बघा काय झालेलं आहे, फक्त A1 चा कलरच येलो झालेला आहे. मगाशी काय झालं, प्रत्येकाला आपण काय केलं, क्लासला सगळ्या तिन्ही क्लासला काय झालेला, येलो कलर आलेला होता. आता काय करायचं असेल, मला A2 ला जर द्यायचं असेल, स्टाईल द्यायची असेल, तर सिंपली काय केलं पाहिजे, मला पुन्हा काय केलं पाहिजे, पुन्हा हॅश लिहिलं पाहिजे, A2 केलं पाहिजे. आता तिथं A2 करूया. सेम काय झालं, बॅकग्राऊंड कलर येलो झाला. आपल्याला पाहिजे तो आपण कलर देऊ शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, क्लास आणि आयडी
हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. पुढे आपण CSS मध्ये याच्याबद्दल अजून शिकणार आहे, परंतु इथं तुमची कन्सेप्ट क्लिअर होणं की आयडी कशाला बनायचं आणि क्लास कशाला बनायचा आणि त्यांचे सिंटॅक्स काय आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत आय फ्रेम. आय फ्रेम म्हणजे काय? फ्रेम मध्येच फ्रेम असते. आता या ठिकाणी बघा, युट्यूबचा व्हिडिओ एक मी ओपन केलेला आहे. आता त्याच्या राईट साईडला बघा कितीतरी फ्रेम ओपन झालेले आहेत आणि एक मेजर फ्रेम आहे. त्याच पद्धतीने काय झालेले आहे बघा, तर त्या ठिकाणी काय झालेले आहेत, राईट साईडला काय झालेले आहेत, वेगवेगळ्या फ्रेम आहेत त्या ओपन झालेल्या आहेत. म्हणजेच आय फ्रेम म्हणजे काय, तर फ्रेम मध्ये फ्रेम कशा पद्धतीने ऍड करायचे. आता समजा आपल्या वेब पेजवरती आपल्याला युट्यूब व्हिडिओ ऍड करायचा आहे, तर कसा करायचा? अगदी सोप्पा आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला शेअरचं बटन दिसते, शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आणि इथं म्हणायचं एम्बेड. एम्बेड म्हटलं की या ठिकाणी बघा हा जो कोड येतोय, आय फ्रेम टॅग येतोय बघा त्याच्यामध्ये, आणि हा जो रेडीमेड कोड आहे तो रेडीमेड कोड काय करायचा, कॉपी करायचा आणि सरळ आपल्या काय करायचं, VS कोड वरती जायचं. आता या ठिकाणी एक iframe.html आपण काय करूया, फाईल तयार करूया, एक बॉयलर प्लेट घेऊया. आता काय करायचं आहे, तर सिंपली बॉडीमध्ये आपल्याला हा कोड पेस्ट करायचा आहे. आता पेस्ट केल्यानंतर बघूया आपण त्याचं आउटपुट बघूया, शो प्रिव्ह्यू. तर या ठिकाणी बघा काय झालेला आहे, तो व्हिडिओ काय झालेला आहे, ऍड झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, युट्यूबचा व्हिडिओ आहे तो युट्यूबचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेब पेज वरती ऍड करू शकता. आता आपण बघूया नेक्स्ट मध्ये बघूया की आपल्याला जर काय करायचं असेल, आपल्याला एकाच आपल्या वेब पेज वरती काय करायचं आहे, वेब पेज वरतीच आपल्याला एक व्हिडिओ आणि इमेज ऍड करायची आहे. तर व्हिडिओ आणि इमेज या ठिकाणी बघा, एक व्हिडिओ घेतलेला आहे मी आणि एक इमेज घेतलेली आहे. दोन्ही आपल्या सेम फोल्डरमध्ये ठेवायचे. हा व्हिडिओ आहे आणि त्याचबरोबर ही इमेज आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर आता ही व्हिडिओ आणि इमेज आपण काय करायचं आहे, तर ही व्हिडिओ आणि इमेज एकाच फोल्डरमध्ये आपण ठेवूया. या ठिकाणी एक फोल्डर तयार करूया आपण, त्याला आय फ्रेम प्रॅक्टिस नाव देऊ आणि हा व्हिडिओ आणि इमेज त्या फोल्डरमध्ये ठेवूया आपण. आता VS कोड वरती जाऊया आणि आपला जो फोल्डर आहे आय फ्रेम प्रॅक्टिस तो ओपन करूया. डेस्कटॉप वरती ठेवलेला होता बघा आय फ्रेम प्रॅक्टिस. आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपण एक नवीन फाईल घेऊया, iframe.html नाव देऊया, बॉयलर प्लेट घेऊया. आता या ठिकाणी काय करायचं आहे, मला iframeचा काय करायचं आहे, टॅग घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बॉडीमध्ये आपण सिंपली घेऊया iframe. iframe मध्ये काय आहे, तर या ठिकाणी बघा ते काय मागतंय, तर आपला सोर्स मागतोय. एक सिंपल व्हिडिओ आपण ऍड करून बघूया. तर या ठिकाणी बघा iframe सोर्स आहे, त्या सोर्स मध्ये आपण काय करूया, तर आपला जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ आपण ऍड करूया, त्याचा सोर्स देऊया. आता बघा आउटपुट बघूया आपण. तर या ठिकाणी बघा काय झालेला आहे, तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने काय झालेला आहे, ऍड झालेला आहे. आता ही जी फ्रेम आहे त्या फ्रेमला आपण बॉर्डर पण देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय करूया, तर त्याला फ्रेमची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर ऍड करूया, 2px अशी बॉर्डर ऍड करूया. त्याला हाईट आणि विड्थ सुद्धा देऊया. पुढे हाईट देऊया 600px, आपल्याला पाहिजे तेवढे आपण हाईट देऊ शकतो. त्याचबरोबर आपण देऊया विड्थ देऊया 900px. या ठिकाणी बघा हाईट दिलेली आहे, आपण विड्थ दिलेले आहे. आता आपण बघूया त्याचा ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे तो ओपन झालेला आहे आणि त्याला हाईट पण त्याने घेतलेली आहे आणि विड्थ घेतलेली आहे. याच पद्धतीने जर आपल्याला इमेज ऍड करायची असेल तर त्याच पद्धतीने आपण करूया, आय फ्रेम टॅग वापरूया आणि तेच डुप्लिकेट करून घेऊया याला आणि फक्त सोर्स मध्ये इमेज देऊया. आता इमेज ऍड करूया. आता त्याचं बघूया इमेज ऍड झालेली आहे का. तर बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, एक इमेज पण ऍड झालेली आहे आणि त्याचबरोबर काय ऍड झालेलं आहे, तर त्या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा ऍड झालेली आहे. आता इमेजची जी हाईट आहे आणि आपण दिलेली हाईट आहे त्या दोन्हीचं काय करायचं आहे, मॅचिंग करून घ्यायचं आहे. मग मॅचिंग केल्यानंतर इमेज काय होईल, पूर्णपणे फिट आपल्या त्या पूर्ण स्क्वेअर किंवा रेक्टँगलला फिट बसू शकते. आता बघा या ठिकाणी आपल्याला जर बटन ऍड करायचं असेल तर यामध्येच हे बघूया, बटन ऍड करायचं असेल तर या ठिकाणी हे जे कोडिंग आहे ते आपण हे डिलीट करूया आणि या ठिकाणी आय फ्रेम टॅग घेऊया आणि जो सोर्स आहे सोर्सला रिमूव्ह करूया. फ्रेम बॉर्डर आहे तो 2pxt घेऊया आणि त्या फ्रेमला नाव देऊया नेम इज इक्वल टू माय फ्रेम. हाईट देऊया त्याला 600px, विड्थ देऊया 900pxt आणि याला नाव देऊया इथे आय फ्रेम डेमो. आता या ठिकाणी बघा दोन अँकर टॅग आपण ऍड करूया. याच्यामध्ये अँकर टॅग ऍड करूया आणि जो आपली पहिल्यांदा काय करूया, व्हिडिओ होता
तर त्या व्हिडिओचा सोर्स देऊया, व्हिडिओ ऍड करूया आणि त्याला टार्गेट करूया माय फ्रेम. टार्गेट आपण वरती नेम दिलेलं होतं माय फ्रेम, तसंच त्याला टार्गेट देऊया आपण माय फ्रेम आणि तो व्हिडिओ आहे म्हणून लिहूया व्हिडिओ. त्याचबरोबर इमेजसाठी अजून एक अँकर टॅग ऍड करूया आपण आणि त्या ठिकाणी इमेज ऍड करूया, इमेज, आणि तिला सुद्धा टार्गेट देऊया माय फ्रेम. तिथे खाली व्हिडिओ जसं लिहिलं तसंच लिहूया इमेज. आता या ठिकाणी बघा ओपन करूया आपण काय झालेलं आहे, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. तर आता बघा काय झालेलं आहे. आता या ठिकाणी बघा या व्हिडिओच्या वरती ज्यावेळेस मी क्लिक करेन, व्हिडिओ वरती क्लिक करूया, या ठिकाणी व्हिडिओ आलेला आहे आणि ज्यावेळेस आपण इमेज वरती क्लिक करतो त्यावेळेस काय होते बघा या ठिकाणी इमेज आलेली आहे. आता काय करायचं आहे, हे दोन्ही व्हिडिओ आणि इमेज हे राईट कॉर्नरला दिसत आहे, तर इथे एक BR टॅग वापरूया आपण, म्हणजे ते खाली येतील VS कोड वरती. इथे एक BR टॅग वापरूया. आता बघा ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केल्यानंतर बघा आपण ज्यावेळेस व्हिडिओवरती क्लिक करतो त्यावेळेस बघा व्हिडिओ ओपन होतोय, त्याच वेळेस इमेजवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस काय होतंय, इमेज ओपन होते. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ आणि इमेज ही आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत HTML एंटिटीज. HTML एंटिटीज म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा वेगवेगळे साइन दिसत आहेत. हे लेस दॅन, ग्रेटर दॅन, ऍड, हे जे अँड आहेत, हे जे साइन किंवा हे जे सिम्बॉल्स दिसत आहेत हे काय आहेत, हे रिझर्व वर्ड्स आहेत. म्हणजे जसं आपल्याला टॅग वापरायचा असेल तर आपण काय वापरतो, लेस दॅन, ग्रेटर दॅन वापरतो. तर हे जे साइन आहेत ते आपण डायरेक्ट काय करू शकत नाही, HTML मध्ये वापरू शकत नाही. तर त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं आहे, ज्यावेळेस आता जर लेस दॅन आणि ग्रेटर दॅन आपण वापरलं तर ते काय करेल, लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन ते कन्सिडर करणार नाही. ते काय करेल, हा टॅग आहे अशा पद्धतीनेच ते बिहेव करेल. म्हणून काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला जर लेस दॅन, ग्रेटर दॅन वापरायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला नंबर किंवा त्याचं जे नेम आहे अँड LT हे ऍड करायचं आहे. तर चला तर आता बघूया हे एंटिटीज VS कोड वरती जाऊया आणि VS कोड वरती एंटिटी कशी वापरायची. आता लेस दॅन आणि ग्रेटर दॅन याच्यासाठी आपण काय वापरूया, एंटिटीज वापरूया. तर एंटिटीज म्हणून एक नवीन फाईल करूया, entity.html, बॉयलर प्लेट घेऊया. आता या ठिकाणी एक हेडिंग ऍड करूया आणि त्याच्यामध्येच नेक्स्ट एक हेडिंग ऍड करूया H2 आणि आपल्याला त्यामध्ये काय करायचं होतं, लेस दॅन साइन. लेस दॅन साइन आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. तर लेस दॅन साइन बघा, लेस दॅन साइन आपण ऍड करत असताना आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, तर त्या ठिकाणी अँड LT असं वापरायचं आहे. अँड LT या ठिकाणी सगळे ऑप्शन आणलेले आहेत बघा, वेगवेगळे जे आहेत सिम्बॉल रेडीमेड तुम्हाला ऑप्शन येतील. परंतु आपल्याला काय आहे की लेस दॅन साइन हे गुगलवरती तुम्हाला भेटेल, ज्यावेळेस तुम्हाला आवश्यक आहे त्यावेळेस काय होईल, गुगलवरती भेटेल. आता शो प्रिव्ह्यू बघूया. तर या ठिकाणी बघा लेस दॅन साइनचा सिम्बॉल आलेला आहे. तर याला काय म्हणायचं, HTML एंटिटीज म्हणायचं. या ठिकाणी बघा HTML एंटिटीज आहेत काही, त्याच्या पूर्ण PPT वरती बघा या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला. तर हे असे सिम्बॉल्स आहेत आणि त्याचे काय आहेत, डिस्क्रिप्शन आहे, त्याचबरोबर काय आहेत, नेम आणि पेज आहेत. हे तुम्हाला काही पाठ करायची आवश्यकता नाही, हे गुगलवरती सगळं अवेलेबल आहे. फक्त एवढंच की ज्यावेळेस आपल्याला हे सिम्बॉल ऍड करायचं असतील तर ह्या एंटिटीज आहेत आणि ह्या एंटिटीसाठी काय आहे, नेम आणि किंवा नंबर तुम्ही वापरू शकता. आता आपण बघा याच्यासाठीच लेस दॅनचा जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी ऍड करून बघूया. हा जो नंबर आहे अँड #60 VS कोड वरती जाऊया अँड #60 बघा. हा जरी नंबर जरी टाकला तरी काय होतं की लेस दॅनचं जे साइन आहे ते लेस दॅनचं साइन येत आहे. अशा पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या एंटिटीज आहेत त्या एंटिटीज आपण वापरूया. त्याचबरोबर काय आहेत की आपल्याला काही सिम्बॉल्स आहेत, जे सिम्बॉल आहेत ते सिम्बॉल आपल्याला वापरायचे आहेत. तर सिम्बॉल वापरताना सुद्धा काय आहेत, आपल्याला एंटिटीज वापरायचे आहेत बघा. या ठिकाणी बघा वेगवेगळे असे सिम्बॉल दिसत आहेत. आता जर आपल्याला काय आहे की हा जो पहिल्या नंबरचा सिम्बॉल वापरायचा असेल तर काय करायचं आहे, सिंपल आहे, त्याची काय आहे, नंबर आणि आपण एंटिटी वापरू शकतो. या ठिकाणी बघा तिथेच आपण हा जो सिम्बॉल आहे, नंबर आहे, तो नंबर किंवा एंटिटी आपण टाकूया. अँड फ्लोरल ही एंटिटी आपण त्या ठिकाणी ऍड करूया. अँड फ्लोरल या ठिकाणी बघा हा सिम्बॉल आहे, तो सिम्बॉल ऍड झालेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला सिम्बॉल ऍड करायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, नंबर वापरायचे आहेत. त्याच पद्धतीने जर आपल्याला काय करायचे असतील, वेगवेगळे इमोजी ऍड करायचे असतील. आता या ठिकाणी बघा वेगवेगळे इमोजी आहेत. आता मला हा जो स्माइलचा आहे तो स्माइलचा इमोजी ऍड करायचा आहे. तर काय करायचं, तर याची व्हॅल्यू जी आहे, काय व्हॅल्यू आहे बघा, अँड आणि 1285. तर या ठिकाणी बघा जो स्माइल करतोय त्याचं काय आहे, अँड आणि एम्परसँड 128512 हीच व्हॅल्यू आता आपण तिथे टाकूया. अँड एम्परसँड 1285
8512 या ठिकाणी बघा काय झालेलं आहे, इमोजी ऍड झालेला आहे. तुम्हाला डायरेक्ट इमोजी ऍड करता येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, त्याच्यासाठी जे नंबर्स आहेत ते नंबर्स तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता आणि या नंबरची लिस्ट तुम्हाला गुगलवरती लगेच भेटेल. गुगलवरती हे सगळं अवेलेबल आहे, फक्त तुम्ही कॉपी पेस्ट करून या ठिकाणी ते ऍड करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया HTML कॅरेक्टर सेट. आता बघा ज्यावेळेस आता VS कोड वरती गेल्यानंतर बघा तर या ठिकाणी बघा मेटा टॅग दिसतोय आणि मेटा टॅग मध्ये दिसतोय काय, कॅरेक्टरिस्टिक UTF-8. आता हे UTF-8 काय आहे, तर ज्यावेळेस आपण वेब ब्राउझरवरती आपला जो VS कोड आहे तो डिस्प्ले कशावरती होतोय, वेब ब्राउझरवरती होतोय. तर त्या वेब ब्राउझरवरती काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि HTML चे एन्कोडिंग आहेत की ते एन्कोडिंग सपोर्ट करतात. म्हणजे आता आपण जे HTML करतोय त्यावरती हे जे सिम्बॉल्स दिसत आहेत, साईन दिसत आहेत, ह्या कशामुळे दिसत आहेत, तर हा UTF-8 आहे. हा जर UTF-8 तुम्ही चेंज केला किंवा या ठिकाणी जर तो रिमूव्ह केला तर हे जे तुमचं कोडिंग आहे ते चालणार नाही. त्यासाठी वेगवेगळे कॅरेक्टर सेट्स आहेत आणि त्यातला कोणता आहे, UTF-8 हा कॅरेक्टर सेट वापरला जातो कारण तो भरपूर ज्या बऱ्याचशा आपल्या गोष्टी आहेत, सिम्बॉल्स आहेत, पेस आहेत, त्याचबरोबर लँग्वेजेस आहेत, त्यांना काय करत असतो, सपोर्ट करत असतो. तर बघा हे जे कॅरेक्टर सेट्स आहेत ते कशाने दाखवले जातात, मेटा टॅगने दाखवले जातात. तर काय केले जातात, हे कॅरेक्टर स्टेट आहे ते मेटा टॅगने दाखवले जातात. आणि असे कोणकोणते सेट्स आहेत, तर बघा ASCII कॅरेक्टर स्टेट, ANSI कॅरेक्टर स्टेट, ISO 8859 आणि हा बघा UTF-8 कॅरेक्टर सेट. अशा पद्धतीचे वेगवेगळे कॅरेक्टर सेट आहेत. हे फक्त तुम्हाला माहित असावं की मेटा आणि कॅरेक्टर सेट त्याचा काय मिनिंग आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आहे, आपण जी वेबसाईट करतो बघा, वेबसाईटमध्ये आपण काय असतो की URL असतो. आपण आता जी वेबसाईट पूर्णपणे डिझाईन करणार आहे तर ते डिझाईन शेवटी आपण कशाने करणार आहे, तर त्याचा काय असतो, एक URL आपण तयार करतो. तर हा URL नक्की काय असतो बघा, तर URL चा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तर जे पहिल्यांदा दिलं जातं ते स्कीम असतं. स्कीम म्हणजे काय, डिफाईन द टाइप ऑफ इंटरनेट सर्व्हिसेस. इंटरनेट सर्व्हिसेस कोणती आहे, तर इंटरनेट सर्व्हिसेस आहेत त्या बघा वेगवेगळ्या इंटरनेट सर्व्हिसेस आहेत. तर त्यामध्ये पहिली येते की HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्याच नंतर अजून एक सर्व्हिस आहे ती आहे HTTPS सिक्युअर हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर HTTPS आपण बऱ्याचशा प्रमाणात ही सर्व्हिस आहे ती आपण काय करतो, वापरत असतो. त्याचबरोबर आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल FTP. ह्या ज्या आहेत त्या स्कीम आहेत, वेगवेगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत, इंटरनेट प्रोव्हायडर सर्व्हिसेस आहेत तर त्याच्यासाठी वापरल्या जातात. त्याचनंतर नेक्स्ट काय आहे, प्रिफिक्स. त्यामध्ये काय आहे की नेक्स्ट स्कीम नंतर काय आहे की प्रिफिक्स, डिफाईन डोमेन प्रिफिक्स. आपलं जे डोमेन आहे, आता आपलं एम्बेड इंडियाचं काय आहे, तर एम्बेड इंडिया हे डोमेन आहे. तुम्हाला जर वेबसाईट तयार करायची असेल आणि तुम्हाला जर ती गुगलवरती ऍड करायची आहे, इंटरनेटवरती तुम्हाला जर ऍड करायची आहे, तर इंटरनेटवरती ऍड करण्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, ब्राउझर, तुम्हाला डोमेन आहे ते डोमेन परचेस करावे लागतात. आणि डोमेन आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, .com, .in अशा पद्धतीची वेगवेगळी डोमेन तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. आणि त्याच्यानंतर काय करावे लागेल, तुम्हाला ते इंटरनेटवरती प्लेस करावे लागतात. तर या ठिकाणी जे प्रिफिक्स बघा वापरलेलं आहे, डोमेनचं प्रिफिक्स काय आहे, तर www हे प्रिफिक्स आहे. आणि खाली बघा ते डोमेन आहे. पहिल्यांदा काय येईल, प्रिफिक्स येईल www, तर www.embedindia.com. एम्बेड इंडिया हे डोमेन झालं आणि www हे काय आहे, तर त्याचा प्रिफिक्स आहे. त्याच्यानंतर पोर्ट, डिफाईन द पोर्ट नंबर ऍट द होस्ट. जो होस्टचा पोर्ट नंबर असतो तो पोर्ट नंबर तुम्हाला काय करायचा आहे, त्या ठिकाणी डिफाईन केलेला असतो. त्याचबरोबर जो काही पाथ आहे, आपण ज्या वेळेस होस्टिंगवरती वेबसाईट काय करतो, तुम्हाला काय लागतं, जर इंटरनेटवरती तुमची वेबसाईट डिस्प्ले करायची असेल तर तुम्हाला एक काय लागतो, होस्ट लागतो. इंटरनेटला तुम्हाला कनेक्ट करून देणारा एक होस्ट आहे. तुम्ही मार्केटमध्ये नाव ऐकले असतील, होस्टिंगर, GoDaddy हे काय आहेत की होस्ट करतात. ते आपली वेबसाईट आहे ते होस्ट करतात आणि त्यांच्याकडून आपण सर्व्हिस घ्यावी लागते. त्यावेळेस आपली वेबसाईट आहे ती इंटरनेटवरती येत असते, म्हणून ते काय आहेत, होस्ट आहेत. त्याचबरोबर तिथेच तुम्हाला डोमेन सुद्धा परचेस करावं लागतं. अशा पद्धतीने आणि आपण जो डेटा सेव्ह केलेला आहे, आता VS कोड मध्ये बघा वेगवेगळे आपण काय केलेले आहेत, फाईल तयार केलेल्या आहेत. तर त्या काय असतील, तुमची HTML ची फाईल असेल, CSS ची असेल, जावास्क्रिप्टची असेल, त्या सगळ्यांचा एक फोल्डर तयार करून त्याचा काय होईल, एक पाथ तयार होईल आणि त्याला आपण स्पेसिफिक फाईल नेम देणार आहे. तर ते पूर्णपणे काय केलेलं आहे, अशा पद्धतीने फाईल नेम ऍड करावं लागतं. तर हा झाला तुमचा HTML युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. अशा पद्धतीने तुम्ही एक वेबसाईट, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एक URL तयार करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे काही HTML शिकलेला आहात त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, एक वेबसाईट तयार करू शकता आणि तीच काय करू शकता, इंटरनेटवरती होस्ट करू शकता. आता इंटरनेटवरती होस्ट कशा पद्धतीने करायचं हे आपण पुढे तुम्हाला डिस्क्राईब करणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने HTMLचा जो एक ट्युटोरियल आहे ते या ठिकाणी आपण एंड करतोय. तुम्ही ह्या ट्युटोरियलचा अगदी फायदा घ्याल आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्ही पुढे जाल, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर द वॉचिंग दिस व्हिडिओ.